नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले बातमी तुमच्यासाठी या आपल्या मराठी चॅनलमध्ये। आज आपण माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता नक्की किती तारखेला जमा होणार याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या अंतरिम बजेट सादरीकरणावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक आधार मिळणार आहे, ज्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल। मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने या योजनेच्या पहिल्या टप्प्यात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपये ट्रान्स्फर केले आहेत। हा निधी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यांमध्ये दिला गेला आहे। आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे, ज्यात लाभार्थी महिलांना 4,500 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील। तर मित्रांनो, मुख्यमंत्री शिंदे यांनी योजनेचा पहिला टप्पा जाहीर केला तेव्हा राज्यातील असंख्य महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता। लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक मदतीसाठी दरमहा 1,500 रुपये देण्याची तरतूद आहे। पहिल्या टप्प्यातील 3,000 रुपये जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यांच्या स्वरूपात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण अर्थातच DBT यंत्रणेद्वारे जमा केले गेले। ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। योजना जाहीर झाल्यापासून अनेक महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सहकार्याकरिता या योजनेचा फायदा घेतला आहे। राज्य सरकारने योजनेची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक विशेष समितीची स्थापना केली आहे, जी विविध विभागांमध्ये समन्वय साधून कार्यरत आहे। पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना 3,000 रुपये मिळाले आहेत आणि आता दुसऱ्या टप्प्यात 4,500 रुपये जमा केले जातील। फक्त आधार कार्ड सीडिंग केलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार आहे। हे अतिशय महत्त्वाचे आहे मित्रांनो। योजना लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी त्यांच्या आधार कार्डाचे बँक खात्याशी सीडिंग करणे अत्यावश्यक आहे। आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील 4,500 रुपये मिळतील। आधार सीडिंग न केल्यास योजनेचा लाभ मिळणे शक्य होणार नाही। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी सीड झाले असेल तर तुम्ही 4,500 रुपये मिळवण्यास पात्र आहात। मित्रांनो, योजना नोंदणीसाठी महिलांनी जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करणे गरजेचे आहे। नोंदणी प्रक्रियेत लाभार्थी महिलांनी आधार कार्डाची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। नोंदणी पूर्ण झाल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात 4,500 रुपये जमा केले जातील। मित्रांनो, राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत। या नियंत्रण कक्षांमार्फत योजना लाभार्थ्यांची माहिती संकलित केली जाते, तसेच त्यांच्या अडचणींचे निराकरणही केले जाते। जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभागी आहेत। मित्रांनो, या योजनेच्या अंमलबजावणीनंतर महिलांनी आपली आर्थिक परिस्थिती सुधारली आहे। या योजनेद्वारे महिलांना आर्थिक सहकार्य मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत झाली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना आर्थिक आधार दिला आहे। पहिल्या टप्प्यात 3,000 रुपये मिळाल्यानंतर महिलांनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या रकमेचा उपयोग केला आहे। आता दुसऱ्या टप्प्यात 4,500 रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे महिलांना अधिकची आर्थिक मदत मिळणार आहे।